9 दिवस मृत्यूशी झुंज, अखेर महिलेचा मृत्यू. स्विफ्ट अपघातातील 5वा बळी. स्विफ्ट कारमधून खंडाळ्याच्या गणपती दर्शनाला जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात श्रीरामपुरातील चव्हाण कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या अपघातातील 9 दिवसापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. या अपघातातील बळींची संख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. श्रीरामपूर शहरातील चव्हाण कुटुंब त्यांच्या स्विफ्ट कारमधून खंडाळ्याच्या गणपती दर्शनाला जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात श्रीरामपूर शहरातील संतोषी वडापावचे संचालक अशोक चव्हाण व रमेश चव्हाण यांच्या कुटुंबातील प्रशांत रमेश चव्हाण, सिद्धार्थ सुनील चव्हाण, ऐश्वर्या अशोक चव्हाण हे जागीच ठार झाले होते. तर संगीता अनिल चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील जखमी सारिका अनिल चव्हाण वय वर्ष 30 यांचा 9 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असतानाच मृत्यू झाला. रुद्र अशोक चव्हाण वय वर्ष 6, ऋत्वी अशोक चव्हाण वय 3.5 वर्ष या 2 लहान मुलांवर उपचार सुरू आहे.